तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकीय परिदृश्याला हादरवून सोडणारे शिवबा संघटनेचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी पाहिलं तर न्यूज माध्यमांशी बोलताना एक विधान केलेलं, ज्यानंतरून बऱ्याच साईडने त्यांच्यावर टीका सुद्धा केल्या जात आहेत. तर त्यामध्ये मराठा समाज सोडून इतर 2 समाजांना त्यांच्या बाजूने आरक्षण मागण्यासाठी मी उभा राहील असं काही विधान केलं होतं. मग अशात हे 2 समाज कोण होते आणि तसेच जरांगे पाटील यांनी असं विधान का केलं असावं, तर याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा. तर खरं तर 27 जानेवारी हा दिवस पाहिला तर मनोज जरांगे पाटील आणि मराठा बांधवांसाठी एक आनंदाचाच, उत्साहाचाच दिवस होता. कारण या दिवशी एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडत सर्व मागण्या या मान्य केलेल्या, ज्यानंतरून याच आनंदात संपूर्ण मराठा बांधव जरांगे पाटील यांनी आनंद साजरा केला. त्यानंतर पाहिलं तर 27 जानेवारी रोजी मराठा कोटेच्या मुद्द्यावर त्यांच्या विजयामुळे आनंदी जरांगे पाटील यांनी मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या ऐतिहासिक रायगड किल्ल्याला भेट दिलेली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन केलेलं. तर मग याच दरम्यान प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते म्हणालेले की सध्या मराठा आरक्षण हा ज्वलंत प्रश्न असून तो सोडवल्यानंतर मी मुस्लिम आणि धनगर आरक्षण यांच्यावर सुद्धा लक्ष केंद्रित करणार आहे. आणि मग मित्रांनो, जरांगे पाटलांच्या या विधानानंतर बऱ्याच जणांनी यांच्यावर टीका सुद्धा केल्या होत्या. तर बऱ्याच जणांनी राजकारणाचे आरोप सुद्धा केले होते. तर मग अशात जरांगे पाटलांनी असं विधान का केलं असावं याबद्दल बोललोत. तर यात खरं तर विशेष म्हणजे जेव्हा 20 ते 26 जानेवारी या कालावधीत जालना ते नवी मुंबई या प्रदीर्घ प्रवासात जरांगे पाटील हे चाललेले, तेव्हा तेथे मुस्लिम समाजाच्या वतीने सुद्धा विविध ठिकाणी त्यांचं स्वागत हे करण्यात आलं होतं, ज्यामध्ये एकदा मद्रासाचाही सुद्धा यामध्ये समावेश होता. आणि याशिवाय इतर समाजसुद्धा मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या सपोर्टमध्ये होता. आणि मित्रांनो, हेच कारण आहे की असं म्हटले जाते याचमुळे जरांगे पाटील यांनी आता मराठा आरक्षणानंतर मुस्लिम तसेच धनगर बांधवांना आरक्षण मिळवण्यासाठी सपोर्ट करण्याचं बोललेलं आहे. तर आता यावर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पण आता मग या दोन्ही समाजाच्या नेमक्या समस्या काय आहेत आता याबद्दल सुद्धा आपण जाणून घेऊयात. तर सर्वात आधी आपण धनगर समाजाबद्दल बोललोत. तर राज्यात सध्या धनगर समाजाला भटके विमुक्त NT-क या प्रवर्गात 3.5% आरक्षण हे दिलेले आहे. तर ते त्यांना अनुसूचित जमाती अर्थात ST या प्रवर्गात हवं आहे. तर खरं तर अनुसूचित जमातीच्या यादीतील धनगड आणि धनगर हे दोन्ही एकच असून इंग्रजीमध्ये R ऐवजी D असा शब्द वापरण्यात आलेला आहे. तर D ऐवजी R असा उल्लेख आल्याने आतापर्यंत या समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये झाला नाही आणि त्यामुळे ही चूक दुरुस्त करावी अशी सुद्धा या समाजाची मागणी आहे. त्यामुळेच आदिवासींप्रमाणेच धनगर समाजासाठी ॲट्रॉसिटी कायदा आणि राखीव मतदारसंघ यांची तरतूद केली जावी. शासकीय योजनांचे लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा देखील नसावी सुद्धा या समाजाची मुख्य मागणी आहे. तर आता याशिवाय मुस्लिम समाजाबद्दल बोललोत तर येथे मित्रांनो, राज्यघटनेच्या कलम 341 अन्वये राष्ट्रपती जाती, वंश, जमाती किंवा जमातींचा समूह अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना ह्या देऊ शकतात. तर 1950 मध्ये या अनुच्छेदातील तरतुदींचा वापर करून केवळ अस्पृश्य आणि बहिष्कृत हिंदू, तर ज्यांना आज दलित म्हटलं जातं, त्यांना अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट केले गेले. परंतु शीख समुदायाच्या मागणीनुसार 1956 मध्ये या आदेशात अस्पृश्य आणि बहिष्कृत म्हणजेच दलित शीखांचा समावेश करण्यासाठी सुधारणा करण्यात आली. तर 1990 मध्ये केंद्रात VP सिंग सरकार हे सत्तेवर आले तेव्हा त्यात अस्पृश्य आणि बहिष्कृत नवबौद्धांचाही समावेश होता. तर त्यावेळी केंद्र सरकारने सुधारित आदेशात स्पष्ट केलं होतं की हिंदू, शीख किंवा बौद्ध धर्माव्यतिरिक्त कोणत्याही धर्माचे पालन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अनुसूचित जातीचे सदस्य मानले जाणार नाही. म्हणूनच मुस्लिम आणि ख्रिश्चनांना अनुसूचित जातीचा दर्जा न मिळाल्यानेच त्यांना हिंदू, शीख आणि बौद्ध दलितांना मिळणाऱ्या आरक्षणाच्या लाभापासून वंचित राहावं लागतं असा आदेश आधीपासूनच होता. आणि याच कारणास्तव मुस्लिम समाजाला सुद्धा आरक्षण हे मिळत नाही. तथापि पाहिले तर काही राज्यात मुस्लिम समाजाला सुद्धा काही टक्के आरक्षण हे दिलं जातं. त्यामुळे याच कारणास्तव मनोज जरांगे पाटील यांनी विधान केले असं म्हटलं जाते. तर मग अशात मनोज जरांगे पाटलांच्या या विधानावर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, इतरांसोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका.